नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे आमचे राज्याचे प्रभारी माननीय रमेश नेतला साहेब, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड, प्रवक्ते माननीय अतुलजी लोंढे साहेब, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील पेटमुगरेकर, बी.आर. कदम काका, शहराध्यक्ष जवान श्यामजी तरड, राजेश मोडे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय पदाधिकारी आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार मित्र, आज या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एवढाच उद्देश आहे की आपण मागच्या अनेक दिवसांपासून बघतो, मागे काल परवा 15 दिवसापूर्वी दिल्लीला जे संसदेचं हिवाळी अधिवेशन झालं, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सतत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष पार्टीकडून आपल्या राज्यघटनेची आणि राज्यघटनेचे जे निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचा अपमान झाल्याची नोंद देशाच्या संसदीय इतिहासामध्ये या ठिकाणी झालेली आहे. खरं तर ही लोकशाही आणि संवैधानिक मूल्याचा अपमानच करायची एक संधी, एकही संधी अशी ही सत्ताधारी पक्ष सोडत नाही. आपण या ठिकाणी बघितलं की आम्ही विरोधी पक्षनेते आमचे राहुलजी गांधी असतील, सर्व आम्ही विरोधी पक्षांनी विनंती केली की भारतीय संविधानाला 75 वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या ठिकाणी भारतीयांची जी राज्यघटनेवर संसदेत चर्चा त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्या ठिकाणी अदानी असेल, मणिपूर असेल, संबल असेल, या विषयावर सखोल अशी चर्चा झाली. आम्ही विरोधी पक्षाकडून सतत त्या ठिकाणी मागणी केलेली आहे, पण सत्ताधारी पक्षाने ती मागण्या त्या चर्चेवर म्हणजे त्या विषयावर चर्चा करायला तयार नाही. आणि आपण सर्वांनी देशाने बघितलेलं आमचे भारताचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा साहेब, त्यांनी जे संसदेमधलं राज्यसभेतलं जे वाक्य आहे की बाबा आंबेडकर 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 म्हणण्याची फॅशन झालेली आहे आणि देवाचे नाव एवढे घेतले असते तर 7 जन्म स्वर्गात गेला असता. म्हणजे एक प्रकारे ही अवहेलना त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांची केलेली आहे असं मला वाटतं. त्याच्या या वक्तव्याबद्दल आम्ही सर्व खासदार मंडळींनी संसदेमध्ये निर्देशने केली, शांततेच्या पद्धतीने निर्देशने केले. आम्ही मागणी केली सरकारकडे की एकतर त्यांनी माफी मागावी किंवा त्यांचा राजीनामा त्यांनी सरकारकडे सादर करावा. मागे अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी जेव्हा आमचे नेते राहुलजी गांधी आणि आम्ही सर्व खासदार, सर्व जे विरोधी पक्षाचे खासदार होतो, त्या ठिकाणी संसदेच्या परिसरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता, त्या ठिकाणी पुतळ्याला आम्ही अभिवादन केलं आणि संसदेला, जुन्या संसदेला सर्व फेरी मारून आम्ही अधिवेशनाचा वेळ होता 11चा, आम्ही सभागृहामध्ये जेव्हा जाण्यासाठी तिथं गेलो तेव्हा सभागृहाच्या तोंडाजवळ सर्व सत्ताधारी मंडळी, खासदार मंडळी आमचा विरोध त्या ठिकाणी दर्शवला होता आणि आम्हाला सभागृहामध्ये जाण्यासाठी मज्जाव केला. त्या ठिकाणी आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, माननीय प्रियंकाजी गांधी असतील, आमचे नेते राहुलजी गांधी असतील आणि आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी त्यांना म्हणलं की आम्हाला सभागृहात जायचंय, पण त्यांनी त्या ठिकाणी धक्काबुक्की केली. त्या ठिकाणी माननीय खरगे साहेबांना धक्काबुक्कीमध्ये थोडीशी दुखापत झाली, त्यांना जागेवर एकदम बसावं लागलं आणि खोटा FIR त्या ठिकाणी आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर दाखल केला. खरं तर ही सर्व स्थिती सत्ताधारी भाजपनं या ठिकाणी निर्माण करत आहे. 2014 मध्ये त्यांचा अजेंडा होता
की बुवा आम्हाला 400 पार करा, आम्ही या ठिकाणी संविधान भारताचं बदलायचं आहे. पण मी या भारताच्या जनतेचे आभार मानेल की त्यांच्या या संविधान बदलायच्या भाषेला कुठेतरी लगाम दिला आणि त्यांना आवडतं घेतलं. पण हे देशामध्ये जी परिस्थिती चालली आहे, वरचीवर बिकट परिस्थिती या ठिकाणी म्हणजे बिघडत चाललेली आहे. मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की भाजप आणि त्यांची मूळ संघटना ही नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विरोधी राहिलेली आहे. आणि त्यांनी जे संविधान बनवल्यापासूनच विरोध केलेला आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान प्रकरणी अमित शहा यांच्या राजीनामाच्या मागणीवर काँग्रेस ठाम आहे. आणि जोपर्यंत अमित शहा यांचा राजीनामा येणार नाही तोपर्यंत हे काँग्रेस पक्षाच्या वतीने असंच आंदोलन भविष्यामध्ये चालू राहील. एवढं आपल्या या पत्रकार प्रेसच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. आज आमचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी नांदेडला येणार आहेत. नांदेडला येऊन ते परभणीला जी घटना झाली त्या दोघांच्या घरी भेट देणार आहे. जाणोतोवर भेटी त्यांच्या होतील आणि परत संध्याकाळी राहुल